आणि तर या सगळ्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत लासलगावच्या बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर। होळकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोचतोय। जी। कांदा सातत्याने घसरतोय, कांदा सातत्याने रडवतोय आणि शेतकरी जो उत्पादक शेतकरी आहे त्याचा खर्च सुद्धा या दरातून निघत नाहीये, अशा पद्धतीचं चित्र आता आपल्या सगळ्यांसमोर उभं आहे। बाजार समिती या नात्यानं तुम्ही या सगळ्या संदर्भात काय करता आहात किंवा कशा पद्धतीची भूमिका तुम्ही आता घेता आहात? नाही, बाजार समिती म्हणून जर आपण विचारला तर बाजार समितीचे सातत्याने प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल हा जी बाजार समितीचा प्रयत्न राहिलेला आहे। जी परंतु बाजार समिती या कांद्याला बाजार दर मिळवून देण्यासाठी बाजार समितीचे अधिकार मर्यादित आहे। हा जो काही विषय येतो हा संपूर्ण देशांतर्गत जो काही कांद्याचा आयात निर्यात जे काही धोरण आहे यावर सगळं कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात आणि म्हणून या कांद्याचे दर जर सुधारावे असे वाटत असेल तर याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका केंद्राची असते आणि त्याच्यानंतर दुसरी भूमिका ही राज्य शासनाची असते। या दोन स्टेटनी जर केंद्र आणि राज्याने जर ठरवलं तरच खऱ्या जी अर्थानं कांद्याचे दर या ठिकाणी सुधारू शकतात। आपण जर बघितलं तर साधारणतः देशामध्ये कांद्याचं जर उत्पादन बघितलं आपण तर 3,07,00,000 मेट्रिक टनाच्या आसपास आपलं कांद्याचं उत्पादन होतं। जी साधारणतः आपण मागच्या 2-5 वर्षामध्ये जर बघितलं तर साधारणतः 20 ते 25 लाख मेट्रिक टनापर्यंत आपण कांदा निर्यात केलेली। या वर्षीची निर्यात कमी झाली, साधारणतः 11 ते 12 लाखच मेट्रिक टन कांदा होऊ शकली। जी आपल्या देशाला साधारणतः 1,45,00,000 मेट्रिक टनाची गरज असते, म्हणजे आपल्या देशामध्ये तेवढं कन्झम्पशन आहे। पण उरलेला जो काही कांदा आहे 1,50,00,000 मेट्रिक टन जो कांदा आहे याचं नियोजन खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने केलं पाहिजे। जी त्यांना वेगवेगळ्या बाजार उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना चांगले असे दर त्या ठिकाणी मिळू शकतात। परंतु त्याच्याकडे उलट्या अर्थाने बघून केंद्र शासन फक्त निर्यात बंदी किंवा निर्यात सुरू एवढे दोनच निर्णय त्या ठिकाणी कांद्याच्या संदर्भामध्ये घेताना दिसतात। आणि अलीकडे 2 वर्षापासून आपण बघतोय नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी त्या ठिकाणी केली जाते। सुरुवातीला ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही नाफेड मार्फत कांदा खरेदी करतो हे जी भासवलं जात आहे, जी परंतु ही जी काही कांदा खरेदी ही संपूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधातली कांदा खरेदी आहे। या जी कांदा खरेदीमुळे साधारणतः 3 ते 3.5 लाख मेट्रिक टन कांदा नाफेड खरेदी करतं। परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः 15 ते 20 दिवस असतात की ज्यावेळेस जी चांगले दर शेतकऱ्याला मिळत असतात जी आणि त्याच वेळेस नेमका नाफेड हा कांदा त्या ठिकाणी मोठमोठ्या मला शहरांमध्ये दोन पाठवतो। तीन होळकर साहेब, मला 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत। एक तर किती रुपये प्रति क्विंटलचा भाव आला की कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो निदान ना नफा ना तोटावरती सर्व्हाइव्ह करू शकेल म्हणूया, किंवा तो थांबू शकेल आणि कांद्याचं उत्पादन सातत्यानं घेऊ शकेल असं आपल्याला वाटतं? दुसरी गोष्ट, हे सातत्यानं कांद्याचे जे घसरत जाणारे भाव आहेत त्याची जी कारणं आपण आता सांगितली, त्याच्यात अन्य कारण काही आहे का शासकीय धोरणा व्यतिरिक्त? आणि या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांना जर एक स्थिर भाव द्यायचे असतील तर काय करावं लागेल असं वाटतं? नाही, नक्कीच आपण जर बघितलं तर केंद्राच्या पॉलिसी व्यतिरिक्त अन्य कोणतेही कारण नाही, कारण की 5,000 ते 7,000 रुपयापर्यंत एकेकाळी कांदा विक्री केलेला आहे की त्याच बाजार समिती होत्या, तेच व्यापारी होते आणि 500 रुपयांनी खरेदी करणारे तेच व्यापारी आहेत आणि तेच बाजार समिती आहे, म्हणजे त्याच्यात काही फार बदल होत नाही। परंतु जी ज्यावेळेस निर्णयामध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम हा बाजारभावावर झाल्याशिवाय होतच नाही आणि म्हणून निर्णय ज्यावेळेस होतात त्यावेळेस सगळी परिस्थिती खरं तर केंद्राकडे जे काही प्रॉपर आकडेवारी जाणं अपेक्षित असतं ती प्रॉपर आकडेवारीच जात नाही। कुठेतरी थोडाफार पाऊस झाला तर मग मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कांद्याचं आणि यावेळेस कांदा येणारच नाही असं त्या ठिकाणी अहवालात केंद्र शासनापर्यंत जातं आणि मग कांदा कमी आहे यावेळेस आणि म्हणून त्यावर निर्यात बंदी सारखे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात। म्हणून प्रॉपर आकडेवारी की ह्या वर्षी किती लागवड झालेली, किती उत्पादन येऊ शकतं, किती कांदा निर्यात केला गेला पाहिजे, ही सिस्टीम त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाने बसवली पाहिजे। ती सिस्टीम कुठे आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून बघायला मिळत नाहीये। केवळ फक्त निर्यात बंदी निर्यात सुरू व्यतिरिक्त कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेतला जात नाही आणि म्हणून अशा परिस्थित्या वारंवार त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। गरज आहे लॉंग टर्म पॉलिसी त्या ठिकाणी जर झाली तर जी शेतकऱ्याला दिलासा मिळेल। राहिला उत्पादन खर्चाचा विषय, साधारणतः जर आपण बघितलं तर आता पेस्टिसाइडचे रेट वाढत चालले, फर्टिलायझर वाढत चालले, डिझेल पेट्रोल वाढलंय, लेबर चार्जेस वाढत चाललेले, ते दिवसेंदिवस खर्च हा वाढत चाललेला आहे। जी म्हणून साधारणतः 3 ते 3,500 रुपये प्रति क्विंटलचे दर जर शेतकऱ्याला मिळाले तर जी खऱ्या अर्थानं त्याचा थोडाफार खर्च जाऊन त्याला 2 पैसे त्याचं कुटुंब चालवण्यासाठी उदारनिर्वाह करण्यासाठी त्याला मिळू शकतील। म्हणजे कमीत कमी 3,500 रुपये प्रति क्विंटलचे दर त्याला कमीत कमी तरी त्याला मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांच्या माफक अपेक्षा आहे। निश्चितपणानं। आणि आता ज्या पद्धतीनं आपण पाहिलं, गेल्या काही दिवसांचा जर आपण आढावा घेतला, नैसर्गिक आपत्ती सातत्यानं येते,
त्याच्यामध्ये कांद्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। या नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची भूमिका सरकारची अपेक्षित आहे किंवा कांदा उत्पादकांनी कशा पद्धतीची भूमिका घेणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रिकॉशनरी म्हणून आपण काही करू शकतोय का आणि कांदा वाचवू शकतोय का? नक्कीच ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे कांद्याचे बेल्ट आहेत, जे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा हा घेतला जातो, त्या ठिकाणी काही कांद्यावर प्रक्रिया करून काही त्याच्यासाठी पावडर म्हणा किंवा काही डिहायड्रेशन म्हणा अशा पद्धतीचे काही उद्योग त्या ठिकाणी त्या भागामध्ये येऊ शकतात का हे बघितलं पाहिजे। पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने आता गोडाऊनमध्ये कांदा स्टोअर केला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा सडला जातो, खराब होतो, त्या ठिकाणी नवीन काही टेक्नॉलॉजी आणता येईल का की जेणेकरून कमी प्रमाणात कांदा खराब होईल, कमी प्रमाणात कांदा सडेल, अशा पद्धतीने काही करता येईल का यावर सुद्धा विचार केला गेला पाहिजे। असे वेगवेगळे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे बियाणं त्याला आपल्याला देऊ शकतो का त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टीवर जर एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने जर काम झालं तर मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी ग्राहकालाही चांगल्या दराने कांदा मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या दराने त्या ठिकाणी कांद्याचे पैसे होऊ शकतात। गरज आहे कुणीतरी या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याची आणि तो केंद्राने घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं। सातत्यानं तुम्ही म्हणताय की केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका ही या सगळ्या बाबतीतली नाराजीची म्हणूया किंवा दुर्लक्षाची भूमिका असल्याचं तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून येतंय। आपलं या सगळ्या संदर्भात कोणाशी बोलणं झालंय का आणि सातत्यानं केंद्र आणि राज्य सरकार या सगळ्यामध्ये लक्षच देत नाहीयेत किंवा ते सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत असं होतंय का? नक्कीच आता कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदाभाऊ खोत आपल्या चॅनलवर होते आणि त्यांनी इतकी हतबलता दाखवली की आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतोय परंतु आमचं ऐकले जात नाही अशा भाषेमध्ये अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलं। आणि मग जर एखाद्या आमदाराची अशी परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांनी किती बोर्डावून किती बोलावं आणि त्याची किती दखल त्या ठिकाणी शासन घेईल हा सुद्धा एक आमच्या मनामध्ये शंका येते या सगळ्या गोष्टीमध्ये। काय करता येईल किंवा अशा पद्धतीनं बाजार समितीच्या माध्यमातून आपल्याला काय भूमिका घेता येईल? नाही नक्कीच आता मला असं वाटतं की अजूनही वेळ गेलेली नाही। साधारणतः मागच्या 4 महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे त्याला ज्या पद्धतीने कांदा विकला त्याचं सगळं रेकॉर्ड बाजार समित्यांमध्ये आहे, त्या शेतकऱ्याला थेट आपल्याला अनुदान देता येईल का जेणेकरून त्याला जो काही तोटा आहे तो त्या ठिकाणी भरून निघू शकतो। तो जर तोटा निघून भरून जर निघाला तर पुढचं पीक तो त्या ठिकाणी घेऊ शकतो जेणेकरून पुढचं पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, त्यामुळे शहरामध्ये तुटवडा जाणवणार नाही। या सगळ्या गोष्टीसाठी आता मात्र शासनाने पुढाकार घेतल्याशिवाय बाजार समिती किंवा आमच्यासारखे शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे काही प्रतिनिधी असतील या लोकांनी फार करून आता आंदोलनही पहिल्यासारखी राहिलेली नाही, आंदोलनही त्या पद्धतीने होत नाहीयेत आणि म्हणून त्याची दाहकता कदाचित शासनाला जाणवत नसेल, तो ग्राउंड लेवलला अत्यंत बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आणि योग्य वेळी जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप शासनाने आता केला नाही तर मात्र हे शेतकऱ्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल। नक्कीच जयदत्त होळकर साहेब, धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात चर्चेमध्ये आणि आपल्या ज्या काही म्हणणं आहे ते तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडलं त्यासाठी अगदी मनापासून आभार।